ती बजरंग दरवाजे धरले. कुठं धरले त्यांनी? ती का शाही नाका साई लातूर नाक्याजवळ मध्ये. धरले. ओके, हा, मग? मग तिथून आम्ही म्हणलो डॉक्युमेंट आहे आमच्याकडे, हम्म, हम्म, आमचं तसलं काही प्रॉब्लेम नाही. हम्म, आम्ही गरीब माणूस आहोत, करून खाणार. हम्म, काही लोकांची शेती केलेली आहेत, ती हम्म. मेहनत करण्याबद्दल आम्ही घेऊन लागतो. अच्छा. पहिलं तर म्हणलं ते जावी देणार नाही बैल, हम्म, आम्हाला बी काम आहे. हम्म, अरे आम्ही एवढी मोठी लेख दिलो तुम्हाला, आम्हाला बैल देत नाव का? हम्म. आमची बी परिस्थिती आज ना उद्या हटलच की. तुमची समजारी आम्ही ठेवणार नाही. अडचण म्हणजे काय, आमचं शेत पडक पडलंय. आता हे आम्हाला उलट काय तर देवं लागतं. माझं लगीन झालेलं घर आहे, नसता दावा आमच्या हातात आहे. हां, तुम्हाला हिशोबात असलं तर बघा. पोलिसांनी तेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतरच FIR दाखल करायला पाहिजे होती. बरोबर. ह्यांचा एकच गुन्हा होती की हे मुस्लिम आहेत. जर समजा मुस्लिम असलं म्हणजे ह्यांना शेत नाही का? आता हे शेत पडक पडले, ट्रॅक्टरनं नांगरून घ्यावं तर ट्रॅक्टरवाल्याचे डिझेल पेट्रोल वाढल्यामुळे भाव वाढला. ट्रॅक्टर नांगरून यायला ह्यांच्याकडे पैसे नाहीत. आणि बैलानं करावं तर बैल आता गोशाळेमध्ये आहेत. मग ह्याने काम कसं करायचं? ह्याने काम शेत करायचं का फाशी घेऊन मरायचं, हे पोलीस प्रशासनाने आणि गव्हर्नमेंटनं सांगावं ह्यांना. आणि त्यांचे पैसे जमा करायला लावले. पैसे 16,490 रुपये भरला. बरं. त्याच्यावर कोर्टात. कशामुळे भरला ती बी नाही त्याच्यावर, फक्त वकीलचं नाव आहे. अच्छा, ओके. ही पावती दिल्या ती रिकामी, ही तर कोणच घेऊ शकत नाही. बैलाच्या ज्यानं भरलंय त्याचं नाव आहे का बघा तुम्ही, नाही. 16,490 रुपये भरला. आणि त्या दिवशी खाटीकशिवाय बोलले नाही आम्हाला कोण? पोलीसवाले का? पोलीसवाले. बर. फक्त नाव ऐकून. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बैल गोरक्षकांनी आणि पोलिसांनी अडवल्याच्या संदर्भामध्ये एक महत्त्वपूर्ण बातमी मागच्या काही दिवसांमध्ये राज्यभरामध्ये पसरलेली होती. त्याचं लोन मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत गेलं. त्याच्या संदर्भात आंदोलन झाले आणि काही तासामध्ये, काही दिवसामध्ये विवेकानंद चौक पोलीस स्टेशन लातूर यांनी त्या शेतकऱ्याचा वर जे खोटे गुन्हे दाखल केले होते ते मागे घेण्याचं काम केलं. हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु अशाच प्रकारचं आणखी एक प्रकरण लांबजाना गावातील आहे. याच लांबजाना गावातील एक शेतकरी ते लातूर शहरामधून आपले बैल जोडी घेऊन त्यांच्या शेताकडे इकडे येण्याचं काम करत होते. ते येत असताना अचानक त्यांना अडवण्यात आलं. त्या गाडीमध्ये फक्त 2च बैल होते. त्यांच्याकडं त्या बैलांचे दाखले होते, ज्यांच्याकडून आपण खरेदी करून आणले आणि ज्यांच्याकडे घेऊन जाणार आहोत त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स पण त्याच्यामध्ये होते. परंतु पोलिसांनी कोणतीही बाब लक्षात न घेता त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि आज 2 महिने झालं, साधारण 20 एप्रिल रोजी ते बैल त्या ठिकाणी कोंडवाड्यामध्ये कोंडण्यात आलेले आहेत. गोरक्षणाच्या नावाखाली काही लोकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तर आता आपल्याला सर्वांनाच माहित आहे, आज जूनची 11 तारीख 12 तारीख आहे. आता अवघ्या काही दिवसामध्ये पाऊस सुद्धा सुरू होईल. शेतीचे काम ऑलरेडी सुरू झालेले आहेत. काही परिसरामध्ये चांगला पाऊस सुद्धा पडलेला आहे. अशा अवस्थेमध्ये या शेतकऱ्यांजवळ आता त्यांची बैलजोडी नाही. ज्याच्यासाठी त्यांनी एवढी इन्व्हेस्टमेंट केली होती, तर आता तेच त्यांच्या हातामध्ये राहिले नाही. एव्हाना आता शेतीचे दुसरे काम करण्यासाठी दुसरा सुद्धा पर्याय त्यांच्याकडे नाही. म्हणजे खिशातले पैसे देऊन ट्रॅक्टर लावून सुद्धा काम करण्याची अवस्था त्यांची नाही. कारण जेवढे पैसे होते तर ते त्यांनी त्या व्यवहारामध्ये देऊन टाकलेले आहेत. अशा अवस्थेमध्ये ते शेतकरी मागच्या अनेक दिवसांपासून त्या पोलीस स्टेशनच्या संबंधित त्या अधिकाऱ्यांकडे आणि कोर्टामध्ये चक्रा मारण्याचं काम करत आहेत. या सगळ्यांना जिम्मेदार कोण आहे हे पाहण्याचा आपण इथं प्रयत्न करत आहोत. आपल्यासोबत ते शेतकरी आहे. काय नाव आहे आपलं? फरहाद. बरं, काय तुम्ही करता? आपण शेती करता, मजुरी करता, काही लोकांची शेती करता. मग आता काय नेमकं झालं होतं ते बैल? नेमकं झालं तो जावयाच्या बैलांना तो आम्ही बरं, कोणत्या गावातून? सायगाव. सायगावहून तुम्ही इकडे लांब जाणार घेऊन हा, येत होते. लांबला. मग काय झालं नेमकं त्यावेळेस? नेमकं ती बजरंग दरवाजे धरले. कुठं धरले त्यांनी? ती का लातूरमध्ये का? शाही नाका साई लातूर नाक्याजवळ मध्ये. धरले. ओके, हा, मग? मग तिथून आम्ही म्हणलो डॉक्युमेंट आहे आमच्याकडे, आमचं तसलं काही प्रॉब्लेम नाही. आम्ही गरीब माणूस आहोत, करून खाणार. काही लोकांची शेती केलेली आहेत, ती मेहनत करण्याबद्दल आम्ही घेऊन लागतो. अच्छा. पहिलं तर म्हणलं ते जावी देणार नाही बैल, आम्हाला बी काम आहे. अरे आम्ही एवढी मोठी लेख दिलो तुम्हाला, आम्हाला बैल देत नाव का? आमची बी परिस्थिती आज ना उद्या हटलच की. तुमची समजारी आम्ही ठेवणार नाही. किती जाऊ देऊ तुम्हाला बैल? तिने असे म्हणले आम्हाला. करा एवढी वार मेहरबानी, आमचं गेल्या वर्षी लगीन झालेलं आहे. तुम्ही नाही तर जावी म्हणतात एक लेखच असतो, आणि तुम्ही असं का बोलला? आमचं आम्हाला सुधारणार तुम्ही. अरे त्याचं भाडा सुद्धा आम्ही देणार आहोत टेम्पोचं. अरे 8 दिवसाच्या मोहलती नंतर द्या.
पुन्हा काय तर आमची पोरं ती कामाला जाऊन ते तुम्हालाही पैसे देण्यात येईल थोडे बहुत बरं घेऊन जावा म्हणून दिले आम्हाला. अरे ही आम्हाला असली जिथं सत्य चालणार आहे तिथं काही सुद्धा खरं सत्य नाहीच. आता असेल ती देवापाशी असेल सध्या तर ह्या कलियुगमध्ये काय गरीब गोरला तर जानकारी नाहीच कुठेही. बरं, मग तुम्हाला ज्यावेळेस पोलिसांनी पकडलं त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांना सांगितलं का आम्ही सांगितलो शेतीसाठी शेतीसाठी- नाही म्हणले तुम्ही घेऊन चालला कटईला. आम्ही तसले माणसं नाही 50-50,000 रुपये कटई करावं ही करावं किंवा तसली तुमचा तो व्यवसायच नाही मुळात. हा नाही नाही मग नाही. ते पोलिसांना तुम्ही सांगितलं का हे दाखले आहेत बाबा तिचे बैलांचे वगैरे हा सांगितलो काय त्यांचं हम्म. उत्तर आलं त्यावर? नाही म्हणले हे काय खरं नाही, ही गोरक्षामध्ये जमा होते तुम्ही घेऊन जावा. अच्छा, हम्म. मग तेव्हापासून एक आतापर्यंत 8 दिवसात घेऊन जावा म्हणले. बरं. हम्म. मग आता तुम्हाला काय अडचणींचा सामना करावा लागतो? अडचण म्हणजे काय आमचं शेत पडक पडलंय आता हे आम्हाला उलट काय तर द्यावं लागतंय. माझं लगीन झालेलं घर आहे नसता दावा आमच्या हातात आहे. हा. तुम्हाला हिशोबाच असलं तर बघा. ठीक आहे, तर आपण या शेतकऱ्यांसोबत इथं चर्चा केलेली आहे. त्यांचं शेत इथं पडीक पडलेलं असं ते म्हणतायत आणि खूप अडचणीतून त्यांनी घेऊन आले होते. परंतु साधारण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पोलीस याची चौकशी करतात किंवा अशी गाडी पकडतात तर काय पाहिलं जातं तर बैल कुठून आणलेत आणि कोणत्या उद्देशानं हा प्रवास सुरू आहे. तर उद्देश क्लिअर होता. दोघांकडे शेतकरी असल्याचं सर्टिफिकेट आहे की आम्ही शेतकरी आहेत. गावातील लोकांचे साक्षीदारांचे त्याच्यावर सह्या सुद्धा आहेत. आपण ते कागद पाहिलेले आहेत. तर हे असताना सुद्धा पोलिसांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांच्यावर केस दाखल केलेली आहे. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करूयात. आपण पाहत असतो ग्रामीण भागामध्ये गावामध्ये विविध जाती धर्माचे लोक एकत्रितपणे राहत असतात आणि एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. आपल्यासोबत गावातील काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू आणि समजून घेऊ नेमकं काय झालं होतं. नमस्ते, काय नाव आहे तुमचं? नमस्ते, माझं नाव विशाल कांबळे आहे. काय करता तुम्ही? माझं कृषी सेवा केंद्र आहे, बरं, खताचं मग आता दुकान आहे. तुम्ही लांबजना गावातलेच आहेत हो, का? मी लांबजना गावचा. बरं, मग काय इथं तुम्ही ह्याच्यात एक पेपर मग तुम्ही मला दाखवताय, काय नेमकी ही घटना आहे आणि काय सांगाल? हे जे शेतकरी आहेत हे शेतकरी आहेत हे मला माहित आहे, कारण माझं हम्म. दुकान असल्यामुळे ह्यांचा काय काम आहे का नाही हे सगळं मला माहिती आहे. बरं बरं बरं. त्या दिवशी ह्यांचा मला फोन आला हम्म. की असं असं ह्या ठिकाणी आमची गाडी अडवलंय हम्म. आणि तुम्ही खाटी खाव आणि कापायला निघाला असं म्हणून गोरक्षकांनी अडवून आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेले आणि बरं. आमच्यावर केस झाले म्हणून फोन आला ह्यांचा. हम्म. तर पोलिसांनी तेव्हा क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतरच FIR दाखल करायला पाहिजे होती. बरोबर. ह्यांचा एकच गुन्हा होता की हे मुस्लिम आहेत. हम्म. जर समजा मुस्लिम असलं म्हणजे ह्यांना शेत नाही का? आता हे शेत पडक पडलंय. ट्रॅक्टरनं नांगरून घ्यावं तर ट्रॅक्टरवाल्याचे डिझेल पेट्रोल वाढल्यामुळे भाव वाढला. ट्रॅक्टर नांगरून यायला ह्यांच्याकडे पैसे नाहीत आणि बैलानं करावं तर बैल आता गोशाळेमध्ये आहेत. मग ह्याने काम कसं करायचं? ह्याने काम शेत करायचं का फाशी घेऊन मरायचं हे पोलीस प्रशासनाने आणि गव्हर्नमेंटने सांगावं ह्यांना. मग त्याच्या ह्यांच्यावर झालेला FIR आहे तो संबंधित त्या दिवशीच झाला का दुसऱ्या दिवशी झाला? त्या दिवशीच झालेला. त्या दिवशीच हो, झाला. बरं. क्रॉस व्हेरिफिकेशन झालंच नाही. बरं, मग त्या संदर्भामध्ये त्यांनी गावात कोणाला फोन करून पोलिसांनी चौकशी वगैरे काय केली का FIRच्या आधी? गावामध्ये कोणाला फोन नाही. हे खरंच शेतकरी आहेत का कसाई आहेत याचं कसलंच म्हणजे चौकशी पोलिसांनी केली नाही. एखादा रेपचा जर गुन्हा असेल तर पोलीस गुन्हा नोंदवायला 2-2, 3-3 दिवस लागतात. उपोषण करावं लागते पोलीस स्टेशनच्या पुढे. आणि हे असा जर खरंच शेतकरी जर कामासाठी बैल आणत असताना जर पोलीस असं करत असतील तर चुकीचं आहे. गो हत्या झाली नाही पाहिजे, गोवंश कसलीच हत्या झाली नाही पाहिजे. पण जर शेतकरी शेतासाठी कामात जर आणत असेल, सगळे तुम्हाला डॉक्युमेंट दाखवत असेल तर तुम्ही त्याच्यावर विचार करणं गरजेचं होतं. बरोबर. पोलिसांनी त्या संदर्भात काही विचार झाला नाही. त्या संदर्भात मग काय पोलिसांनी मागणी विचार आहे केला. आपली प्रशासनाकडे आता? प्रशासनाला मागणी आहे की त्यांनी स्वतः अजून एक वेळेस क्रॉस व्हेरिफिकेशन करावं. गावात यावं, हे शेतकरी आहेत का काय आहेत, ह्यांचं शेत किती आहे हे सगळे व्हेरिफिकेशन करावं पोलिसांनी. त्याच्यानंतर पोलिसांनी निर्णय घ्यावा. एकतर पोलिसांनी FIR झालेली माघारी घ्यावी आणि ह्यांना ह्यांचे बैल देऊन पेरणीचा टाइम आहे आता तात्काळ बैलाची सुटका करून ह्यांना काम करण्यासाठी मोकळीक व्हावं. ठीक आहे, म्हणजे तात्काळ लवकरात लवकर या ठिकाणी बैलांची सुटका करण्यात यावी. अर्जंट काम जनावरांना काम होऊ शकत नाही. हा, हा. काय तर मदतच पाहिजे ह्याच्यात. नाही होईल एवढं काम कसं आटपणार आहे जनावरांना? आता आम्ही आजारी पडलो जनावर गेल्याबद्दल. नाही, ठीक आहे ना, आपण या संदर्भामध्ये शासनाकडे मागणी सुद्धा ते गावातील आणखी एक नागरिक आपल्या सोबत आहेत. काय नाव आहे तुमचं? उस्मानी नजीर वली. बरं, काय नेमकं झालं होतं आणि काय आता ह्याच्यामध्ये मार्ग आहे? जी आमचे शेजारी आहेत शेताचे, हा, हा. त्यांनी बैल घेऊन आलते 20 मार्च एप्रिल रोजी हम्म. सकाळी 4 वाजता.
बैल घेऊन येताना तिथं कथित गोरक्षकांनी बैल अडवून डायरेक्ट विवेकानंद चौकात पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. तिथं घेऊन गेल्यानंतर तिथं FIR नोंद केली बगर व्हेरिफिकेशन. मी तिथं स्वतः गेलेलो आहो. आणि पुन्हा तिथं गेल्यानंतर FIR नोंद कॉपी दिली नाही, काय दिली नाही त्यांनी. ऑनलाईन काढून कसं तरी हे करून गेलो. वकील समदीक्षा काय त्यांची वकीलचा बी नंबर त्यांनीच दिले. आणि ती वकील जी आहे आता आमचा फोन बी उचलत नाही, काय बी करत नाही. तय्यब अलीचा आणि किंवा इथला. आणि त्यांचे पैसे जमा करायला लावले. पैसे 16,490 रुपये भरला. त्याच्यावर कोर्टात कशामुळे भरला ती बी नाही त्याच्यावर, फक्त वकीलचं नाव आहे. अच्छा, ओके. ही पावती दिल्या ती वगैरे रिकामी, ही तर कोणच घेऊ शकत नाही. बैलाच्या ज्यानं भरलंय त्याचं नाव आहे का बघा तुम्ही. नाही, 16,490 रुपये भरला. ठीक आहे. मग आता या संदर्भात काय म्हणतात वकील वगैरे, काय म्हणतात? वकील काय फोन बी उचलत नाही. आज तारीख येते 16 तारीख झाल्यात. आणि 16 चक्र झाल्यात आमचे, लांबजाण्याहून आणि सायगावहून. हा, आता काय नेमकी मागणी आहे आपली? बैल कमीत कमी व्हेरिफिकेशन करून गपदिशा सोड. शेतकरी कशाला कापल? आणि त्या दिवशी खाटीक शिवाय बोलले नाही आम्हाला कोण? पोलीसवाले का? पोलीसवाले. बर. फक्त नाव ऐकून. आणि त्या दिवशी आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 पूर्ण जमा केलं तिथं. तर त्यांनी काहीच बघायला नाही आमचं. ठीक आहे, चालेल. तर या ठिकाणी आपण गावातील नागरिकांसोबत आणि संबंधित त्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे. 2-3 महत्त्वपूर्ण गोष्टी यामध्ये आपल्याला दिसतात. एक तर विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे सगळे पोलीस हे खूप एक्सपर्ट आहेत या अशा कारवाया करण्यामध्ये. इतक्या कारवाया करतात की ते खरे डॉक्युमेंट सुद्धा पाहत नाहीत, क्रॉस व्हेरिफिकेशन सुद्धा करत नाहीत, असं दिसून येते. एक प्रकरण ऑलरेडी त्यांच्यावर शेकलं होतं, त्यांनी गुन्हा दाखल केला आणि परंतु त्यांना मागं सुद्धा घ्यावा लागला. महाराष्ट्रभरामधून बदनामी झाली. परंतु अशा पद्धतीचे अनेक सारे गुन्हे दाबण्याचं काम इथं या व्यवस्थेमध्ये होत आहेत. हे शेतकरी आहेत, यांच्याकडे दोन्ही पद्धती सर्टिफिकेट आहेत. ज्यांच्याकडून आपण बैल खरेदी केले आणि जे खरेदी करतात ते सर्टिफिकेट आहेत. काय त्याच्यावर लिहिलेलं आहे? पंचनामा वगैरे झालेला आहे का? म्हणजे साक्षीदारांनी लिहिलेलं आहे त्याच्यावर? हा, साक्षीदारांनी लिहिलेलं सह्या आहे. केलेल्या सह्या आहेत केलेल्या आहेत, सरपंचांनी सह्या केल्या, तिकडल्या तिकडल्या. हा, गावातील जे काही साक्षीदार आहेत त्यांनी लिहून दिलेलं आहे की बाबा हे संबंधित दोन्ही शेतकरी आहेत आणि शेतीच्याच कामासाठी येत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, या दोन्ही पार्ट्यांकडे शेत आहे. म्हणजे असं नाही की फक्त शेतकरी आहेत परंतु घरी शेत वगैरे नाही, दोघांकडे शेत आहे, शेतीचे कामं करतात. हे सगळं असताना पोलिसांनी तत्परतेने, विवेकानंद चौक पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तत्परतेने स्वतः पोलिसांनी पुढाकार घेऊन पोलिसांनीच गुन्हा त्या ठिकाणी नोंद केलाय. परंतु मी या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला कोणी मारहाण केली, शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली तर मात्र पोलीस 8-8 दिवस तुमचा गुन्हा नोंद करत नाहीत. बरेच वशिले लावावे लागतात, बरेचशा लोकांना सांगावं लागतं, तरी सुद्धा या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होत नाहीत. परंतु अशामध्ये मात्र पोलीस तत्पर असतात, शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करतात, शेतकऱ्यांना अडचणीत आणतात आणि निव्वळ हे यांची फक्त हे मुस्लिम आहेत की काय असं म्हणून जर यांना त्रास देण्याचा उद्देश असेल तर हा साफ चुकीचा आहे. शेतकऱ्यांना कोणताही जात धर्म नाही. या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडीच आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक सारे प्रश्न आहेत. दुष्काळी भाग आहे, पाऊस वेळेवर पडत नाही. अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना त्यांची जात बघून, त्यांचा धर्म बघून जर इथले पोलीस, इथली व्यवस्था त्रास देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि याची निष्पक्ष चौकशी करून लागलीच लवकरात लवकर या संदर्भात यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 17,000च्या जवळपास त्यांनी अमाऊंट ऑलरेडी भरले आणि कशासाठी भरून घेतले तुमच्याकडे काय सांगितलं? बैल गोशाळेत सांभाळल्यामुळं. आणि तिथं तर काहीच नाही साहेब गोशाळेत. बर. आणि त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था चारा पाण्याची व्यवस्थेसाठी आजोबी जिथं बांधून आला आम्ही तिथेच बैल राहणार. तर तुम्ही बघताय 17,000 रुपयांची रक्कम घेतलेली आहे त्या संबंधित विभागाकडून, यांच्याकडून, की त्यांच्यासाठी चारा पाण्याची व्यवस्था. म्हणजे पैसे पण यांनीच द्यायचे, बैल पण खरेदी यांनीच करायचे, प्रवासाचं भाडं सुद्धा यांनीच द्यायचं आणि आता शेवटी 17,000 पण त्या कोंडवाड्यासाठी यांनीच द्यायचे. तर यांनी न्याय नेमका मागायचा कोणाला, हा प्रश्न आहे. त्यामुळे पोलिसांना हा शेतकऱ्यांचा इशारा आहे की त्यांनी सांगितलं आमच्या हातात दावा आहे. मी त्यांना चॅनलच्या वतीने विनंती करेल, कृपया असला कुठलाही विचार त्यांनी मनात आणू नये आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याच शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा विचार मनात आणू नये. आपण संघर्षामध्ये आहेत, आपण आज ना उद्या याच्यातून बाहेर पडूयात, आपण या व्यवस्थेसोबत फाईट करूयात, त्याच्यामध्ये कसलीच शंका नाही. परंतु त्यांनी तसा इशारा सुद्धा इथं या माध्यमातून दिलेला आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर लातूरचे SP असतील, लातूरचे कलेक्टर असतील, संबंधित गृह विभाग असेल आणि या संदर्भात काम पाहणारे प्रत्येक व्यक्ती असेल, यांनी निष्पक्ष चौकशी करून लवकरात लवकर हे न्यायालयामध्ये सादर केलं पाहिजे आणि लवकरात लवकर माननीय न्यायालयाचा मान राखत लवकरात लवकर त्यांची बैलजोडी कशी त्यातून त्या ठिकाणी सुटते आणि शेतकऱ्यांना न्याय भेटतो आणि आतापर्यंत झालेल्या प्रत्येक गोष्टीचं नुकसान भरपाई त्यांना कशी भेटते याची काळजी या माध्यमातून यांनी घेतली पाहिजे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे विशेष अपडेट.
हे अपडेट झाल्यानंतर आपण विवेकानंद चौक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा जाऊयात आणि तिथल्या पोलिसांना संबंधित जाब विचारत की नेमकं काय तुम्ही पाहिलं. मी ते FIR ची कॉपी वाचली, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की यांच्याकडं तो ट्रॅव्हलिंगचा म्हणजे तर परवाना नाहीये, म्हणजे घेऊन जाण्याचा परवाना. परंतु शेतकऱ्याला कशाचा परवाना लागतो? जर आपलेच बैल असतील, आपणच शेतकरी असेल तर कशाचा परवाना? हा, तुम्ही त्याचा व्यापार करताय जनावरांची, तर ते एक बात आपण मान्य करू. बरं, कुठं आंतरराष्ट्रीय लेवलला किंवा दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा आपण बैल घेऊन जात नाही. सेम जिल्हा, सेम बॉर्डर, सेम आजूबाजूचे गावं, इथून घेऊन जाताना मात्र पोलीस विदिन काही तासांमध्ये या ठिकाणी कंप्लेंट दाखल करतात. तर हा चिंतेचा विषय आहे. पोलिसांनी यांना संबंधितांना चान्स द्यायला पाहिजे होता. 2 तासाचा 3 तासाचा वेळ की तुमचं म्हणणं या ठिकाणी मांडा, तुम्ही दाखवा तुमचे डॉक्युमेंट्स आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई करू. परंतु असं कोणताही प्रकार झाला नाही. हा व्यक्ती सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्या ठिकाणी गेले होते, परंतु त्यांचं कोणतंही म्हणणं ऐकलं नाही. विशेष त्यांना खाटीक म्हणून संबोधण्यात आलं. म्हणजे हा तुमच्या स्वाभिमानाचा विषय आहे, तुम्हाला हर्ट करण्याचा विषय आहे. तुम्ही खाटीकचं काम करता का मला सांगा? नाही नाही, नाही, तुम्ही पहिल्यापासून शेतकरीच आहे. पहिल्यापासून शेतकरी. मग मला सांगा, हे खाटीक नसताना तुम्ही बार बार त्यांना तशा नावानं उच्चारता, तुम्ही त्यांना बोलता, तर हे आत्मसन्मानाला ठेस पोहोचवण्याचे काम आहे. आणि या माणसानं कुठं न्याय मागायचा, कुणासमोर बोलायचं, हा प्रश्न आहे. त्यामुळं या संबंधित पोलिसांवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि या संबंधाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. आणि हे शेतकरी म्हणतात नाहीतर गावामध्ये चौकशी करा, एकही नाही करता दोन्ही गावामध्ये चौकशी करा आणि या प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायला पाहिजे. आपण येणाऱ्या काळामध्ये 2-3 दिवसात या प्रकरणात काय होतं पाहूयात, नाहीतर आपण संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांची बाईट, SP साहेबांची बाईट या प्रकरणामध्ये आपण घेणार आहोत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्यामुळं अशा पद्धतीमध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. ही मागणी या शेतकऱ्यांनी, या गावकऱ्यांनी इथे केलेली आहे. आपण सुद्धा चॅनलच्या माध्यमातून ही या प्रशासनाला करणार आहोत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या सगळ्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी पृथ्वीराज यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे. महाराष्ट्र जीवन न्यूज साठी लांब जाणा.